नमस्कार मित्रांनो, नमस्कार. आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. आम्ही मला एक प्रश्न पडला, आम्ही जेव्हा नमस्कार करतो ना, जर तुम्ही टीव्हीवर तुम्ही पण असं बसून नमस्कार करा. तंबाखू थुकून आरामात हळू आरामात बोल ना. मी म्हणत होतो की जर तुम्ही घरी बसून असं टीव्हीवर बघताय, जर तुम्ही घरी बसून असं टीव्हीवर बघताय, तर आम्ही जेव्हा असं नमस्कार करतो तुम्ही पण नमस्कार करा असं की नमस्कार नमस्कार नमस्कार. हा, तर आजच्या व्लॉगचं कारण काय आहे? माझ्या बायकोला प्रिन्सेस ट्रीटमेंटच्या पुढचं पाहिजे, क्वीन ट्रीटमेंट पाहिजे. प्रिन्सेस ट्रीटमेंट नको आहे तिला, क्वीन ट्रीटमेंट पाहिजे. म्हणून एकदा तर आम्ही कपडे घेऊन आलो, माझं काम धाम सगळं सोडून मी कपडे घ्यायला गेलो तिच्यासोबत. आता परत तिने मला काम धाम सोडून कपडे घ्यायला, ते जे घेतलेले ना ते चेंज करायला घेऊन चालले. काय बोलले, आता मी ऑटोने जाणार, ऑटोवाल्याला पैसे द्यावे लागणार. हा एक तर मला कार शिकवत नाही. मी याला बोलली मी क्लास स्टारबक्स मध्ये बसून तुझं काम करतो, परंतु मी माझं एक्सचेंज जे काही करायचं आहे ते मी करून घेईन. शाणीला मी क्लास वाल्याला फोन लावला की हॅलो सर, कल से आएंगे क्या, तुम नीचे बिल्डिंग के लेने को आओ और छोड़ने को भी आओ. तेव्हा हो हो बोलली, हो हो. आणि जेव्हा ते यायचा टाइम आला की नाही यार मला नाही जमणार, मला नाही जमणार रे, मला नाही होणार. असं नाही बोलली, मी बोलली की तू पण ये तरच मी जाईन. अरे कसं काय यार, इकडे आता रिक्षाने जायचं. मम्मी तुम्हाला बोललेली नाही की रिक्षाने जाऊया आपण, येते का तू? हा मग बघितलं, ती बोललेली मम्मीला. सवय लावली आहे कार मधून फिरायची. आता जातोय, आता मी तिकडे माझं काम करत बसणार लॅपटॉपवर. मला खूप टाइमपासून करायचं रे. मी जाम लोकांना बघितलं स्टारबक्स मध्ये. रिश्वत काय दिली माहितीये का? हा शाळी, हो रिश्वत देते की तू तुझे नवीन शूज घेतलेले ते घालून चल, मी तुला पण तिकडे कपडे घेऊन देईन, चल ना अशी. आणि आता जर तू हे नाही केलं ना शिवानी, आयुष्य शूज तर तू घातलेलेस, म्हणजे एक तर झालेला, दुसरं पण पावसात पण दुसरं चालत चालले काय शाणे, दुसरं पण करायला लागणार तुला. एकाने नाही होणार काय, दुसरं कधी करणार आहेस? मला पाहिजे की तू दुसरं पण तिकडे गेल्या पहिले तुझ्या कपड्यांच्या आधी माझे कपडे घे. मम्मीला सांग की मम्मी आपल्या ना आपण तू काम कर, मी पहिले तिकडे. आणि मी खरं तर मला काय माहिती, स्टारबक्स मध्ये मी जाम लोकांना बघतो, ते लोक असे बसलेले असतात, काम करतात लॅपटॉपवर, काय करतात काय माहित नाही. पण मी पण आता तिकडे जाणार. मी तसं काय करतात पण मी पण तिकडे जाणार, मी काम कमी करणार. अरे मी इयरफोन घ्यायची विसरलो, मी टाइमपास तिथे गाणी ऐकणार होतो. तिकडे घे ऍपल मध्ये, तसे पण माझेच वापरतो हा शाणा, माहिती तुम्हाला? नाही मी माझे ना एअरपोर्ट्स, गाईज एअरपोर्ट्स जास्त टाइमपासून यूज नका करू. एअरपोर्टचे माझे कान दुखायला लागलेले, तर मी याला बोलली की आपण घेऊया, तर ह्यानी घेतले आणि त्याच्यानंतर मी एकदाच वापरले, हाच वापरतोय. आता मी ऍपल मधनं माझ्यासाठी वायरवाले इयरफोन घ्या, मी तिकडे गाणी ऐकत असणार. शिवानी हे लक्षात ठेव, इथून खाली आपण गाडी लावलेली आहे आणि लहान मुलांना जसं सोडतात ना तशी ही मला इथे स्टारबक्स मध्ये बसवणार आहे आणि जाणार आहे, कल्टी मारणार आहे. शाणी आजच आमचे वाद झाले कसले की मला खूप गरम होत होतं आणि मी ह्याला ना खूप अशी चिडून बोलली की असे काय विचारतोयस, इकडून ना मला जायचंय, तर काय विचारतोयस, कारण की हर छोट्या छोट्या गोष्टी मला एक तर मी कसा चालतो, एक मिनिट तुझं तू सांग स्टोरी, मी कसा चालते माहिती का, असा असा वाकडा वरती घे ना काय. लहान मुलं कसे छोट्या छोट्या गोष्टी विचारतात, हे कशाला आहे, हे का आहे, हे ह्याच्याने काय होतं, असे प्रश्न मला विचारायला त्रास देत होता. जेव्हा मुलींना तुम्ही मुलांना बोलता, तुमचा नवरा, बॉयफ्रेंड, मित्र, मैत्रीण जे पण असेल, त्यांना जर तुम्ही बोलताय की बाई खुलून सांगा, खुलून तुमच्या मनात काय असेल ते खुलून सांगा, तर आमचे फालतू प्रश्न तुम्हाला कटकट का वाटतात रे? मान्य केलं आकर्ष शेट्टी की फालतू प्रश्न होते. फालतू प्रश्न नाही, आम्हाला जे मनात येतं आम्ही ते बोलून टाकतो. मग कसेही प्रश्न असतो तर आम्ही विचारतो बाबा, एवढं काय त्याच्यात. चला मॅपलमध्ये मला इयरफोन घेऊ, चला बाय बाय. मित्रांनो, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची इच्छा होती भरपूर टाईमपासून. मला माहीत नाही म्हणजे सांगायची इच्छाच नाही, माझ्याबद्दल एक गोष्ट जी तुम्हाला सांगू इच्छितो मी मित्रांनो. आता तुम्हाला बघा ती कशी वाटते. मला ना खूप इच्छा, मला खूप अशी आतून हे होते, चूल मचते. जर मला माझी गोष्ट कुठे दिसते तर मला त्याच्यावर लिहायला आवडतं. म्हणून हे बघा, मी माझ्या लॅपटॉपवर पण लिहून ठेवलं आहे. ह्याच्यावरनं शिवानी मला खूप बडबडली आहे, पण मी लिहून ठेवलं आहे, मला नाही फरक पडत. मी इकडे वर पण लिहून ठेवलेलं आहे, ह्याच्यावर पण लिहून ठेवलं आहे. इथे तर काय लिहिलं आहे, ओपन फॉर द बेस्ट डिझाईन बाय यश मठाधिकारी. असं मी लिहायला मला खूप मजा येते. अरे हां, अजून हे बघा, मी माझ्या वॉलेटवर पण लिहून ठेवलं आहे. हे बघा, इकडे जर तुम्हाला असं लाईट दिसलं असेल ना, तर हे बघा इकडे यश लिहिलं आहे आणि इकडे पण यश लिहिलं आहे. ह्याचं लॉजिक पण होतं, हे मी आधीचा यश होतो त्याला मी मिटवून टाकलं आणि हा नवीन मला यश आहे. आता हे मी जास्त मला सांगू नाही, पण जे लोक मला आधीपासून ओळखतात त्यांना माहिती आहे की मला लिहायची सवय आहे, तर मी इकडे तिकडे लिहित असतो.
तर हेच होतं. आता शिवानी नाही तर मी तुम्हाला बोललो काहीतरी माझ्या मनातलं सांगू. आता काहीच नाही, कोणाची बडबड करणार, कोणाची टाईमपास करू. इकडे कोणाला बघून टाईमपास पण नाही करू शकत ना, कोण एंटरटेन नाही करणार मला. म्हणून बोलले जरा तुम्हाला काहीतरी सांगतो, मजा येईल तुम्हाला पण ऐकायला जर तुम्हाला आवडत असेल. जवळजवळ 1 वाजता आम्ही इथे आलो असू, 2 वाजता 3 वाजता चल मॅक्सिमम माहीत नाही, पण 3 वाजता आलो असू, चल एक मी जास्त बोलतो, 3 वाजता तरी आम्ही इथे आलो असू. पण इकडे किती वाजलं ना, 4:15. चुना लावला आहे मला, चुना भाई. मी येते लगेच एक्सचेंज करून येते. एक्सचेंज करायला एवढा वेळ लागतो? एक्सचेंज करायला एवढा वेळ थोडी लागतो. एक्सचेंज 5 मिनिटात होतं. ही नवीन नवीन काहीतरी घेत बसली. येऊ दे आता तिला, बघूया आपण. तुमच्या समोरच तिला प्रश्न विचारतो, या एवढ्या लोकांसमोर, फक्त तुमच्यासमोर नाही, एवढ्या सगळ्या लोकांसमोर तिला प्रश्न विचारणार आणि तिच्याकडनं उत्तर घेणार मित्रांनो. ऐसा नाही छोडेंगे. आम्ही आता मॅकडॉनल्ड्समध्ये आलो आहोत आणि मी यशला ऑर्डर दिले, पण आय एम व्हेरी शुअर की तो काहीतरी माझं विसरून येणार आहे. बघूया काय ऑर्डर केली. जे बोललेली बाई तेच मागवलंय मी. काय? इथे बस, इथे बस, इथे बस. का काय आलं? नाही नाही नाही, सांग काय ऑर्डर केलं. पनीर बर्गर, हां, एक पेरी पेरी फ्राईज, हां, चीज टाकलंय. आता राहू दे ना दिवाणी, आता ते कॉटेज चीज मी ह्यांना तेच सांगितलं की ह्याच्यामध्ये इंक असते, अख्ख्या अंगाला लावतोयस, त्याच्यामध्ये कॅन्सर होतो. सगळे इकडे ओळखतात एकतर तुला आणि मला मारायला लावतोयस. मी सांगेन लोकांना परत हात लावतोय. पाहिजे ते आपला नंबर आहे त्याच्यावर, इंक ठीक आहे, कॅन्सर तर ठीक आहे, नंबर आहे यार. मी ह्यांना तेच सांगत होते की तू काहीतरी विसरून येणार आहेस. मी काय नाही विसरलो. अरे तिकडे ते काय काय विसरून जातो, एवढं चविष्ट वास सुगंध येतो तो, मग विसरून जातो माणूस. सगळ्यांना जग जाहीर करतो फॉलो करायला. हे नाही ते का मागवलंय? जे चीज सांगितलं ते नाही मागवलं. ते बोलले 10 रुपये डालेंगे तो कोक भी आएगा. मैं बोले 10 रुपये में कोक आ रहा है तो दिस इज व्हॅल्यू, दिस इज अ स्टील. ह्याच्याने जे नुकसान होईल दॅट इज नॉट फॉर 10 रुपीज. हां, मग ह्याच्याने खूप पुण्य, तुला काहीतरी चांगलं मिळतं तुझ्या बॉडीमध्ये. जास्त बोलायला नको लावते मला लोकांसमोर. लहान मुलगा बघतोय तुला, तू मला ओरडतोयस ते. लहान मुलगा जाम गोड आहे. ही मुलगी एवढ्या मनापासून एवढे कपडे दाखव जरा. कपडे अजूनही घेते? हां, अजूनही घेते मला. हां घे घे. काय 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 बोलली शाणी? ही शाणी एवढे ढीगभर कपडे घेतीये. ओ, ही शाणी का घेते माहिती आहे? कारण माझे टी शर्ट, सॉलिडवाले टी शर्ट अशी ही पण घालेल ना घरात, माझी पॅन्ट घालून फिरते. कमी होतं का शाणे? स्वतःसाठी एवढे कपडे घेते. हे सगळे माझे ना, हे सगळे माझे. आज मी काहीच घेतलं नाही. मग 3 तास का बसवलं? मी त्यांना दाखवलं. आपण 1 वाजल्यापासून इकडे येऊन बसलेलो. स्टारबक्समध्ये विचारला मला 5:15 वाजल्यापर्यंत स्टारबक्समध्ये बसून ठेवलेलं. हो, असं आहे का? ओके. पण हे बघा, हे मला हिने एवढे कपडे घेऊन दिले. थँक्यू बायको. ए, ते का ठेवलं? साईज तुझी नाही. अरे मग भेटेल ना. एम साईज आहे. मग एमच आहे माझी साईज. बाई तुला काय वाटलं माझी साईज काय? ए चल एम ए. हां, ही आहे, घेऊन ठेव. पण ही नाही होणार. अरे होणार. स्ट्रेट लेग आहे. मग घालणार ना. का नाही? स्ट्रेट लेग आहे, तू नाही घालणार. शिवानी गबस आहे, मी घालतो अशा पॅन्ट. काय खोटारडे. हां मग चालेल, तू घेणार. तू शिवानी नाही शिवानी प्लीज यार, तू आता हातात घेतले, अपमान होईल त्याचा. अपमान, कपड्याचा अपमान कधीच नाही करायचा शिवानी. खरं सांगतो, खोटं नाही बोलतोय. शाबाश. चल नाही माझ्या साईडची. अरे घरात घालायची शिवानी. मी नाही तुझ्या नाची टांग धडपडून पडशील. मी बेंबीपर्यंत घालेन. मी बेंबीच्या वर घालेन. प्लीज यार शिवानी, प्लीज फालतू घेऊन टाक. सांगा नाही गेलं यार, मी बेंबीपर्यंत घालीन यार. हा, पावसाळ्यात कसं खाजत आहे. हा, जरा एस्थेटिकली खाजा ना. ओ माय गॉड. किती ओव्हर ऍक्टिंग करतोय माहितीये. शूज दाखवतोय. हा, पण छान दिसतायत. मला इतकी मजा आली आहे ना आज. एक मुलगा मस्त नाटक करत होता की आता जाताना एक हॉल्ट आहे, मला स्क्रॅच गार्ड घ्यायचं आहे, मला गेम खेळताना माझं स्क्रॅच गार्डवरनं हात नीट सटकत नाही. आणि मी बोलली ओके, कारण की मला माहिती होतं ॲज युजल हा मुलगा विसरणार. ठीक आहे. आता घरी पोहोचलो आणि याला आठवत नव्हतं. मी डायरेक्ट इथे सांगते मुद्दाम म्हणजे कपटी आहे तू. मला गाडी लावली तिकडे, त्याच्यानंतर इकडे सांगते मला की असं पण मी आज घेणार. तुम्हाला मी दाखवणार आज स्क्रॅच गार्ड लावून. मग दाखवतो की नाही? दाखवतो की नाही बघा तुम्हाला. लिफ्ट मध्ये घुसल्यानंतर हा विसरणार आहे. दाखवतो की नाही बघा. ओके.
ओके शाणी. ओके. जरी मुलगी लंगडताना किंवा अशी अशी त्यांना दिसत आहे ना, अशी अशी हातबीत तुटलेला असं काही जरी दिसली तर समजू तर हिने माझ्या बुटांवर पाय ठेवलेला आहे. मित्रांनो, जर असं काही जरी तू केल्याचा प्रयत्न केलास, शिवानी फालतूगिरी नको करू यार. शिवानी तूच घेऊन दिलेले बुट आहेत ना, असं काय करते यार. एवढे पांढरे शुभ्र बघवत नाही. हा ना, तुझे पण आतमध्ये ठेवले ते पण मला बघवणार नाही. आय एम नॉट अ शूज गर्ल. ते तू घेतले, तुला मॅचिंग करायला मी घेतले. तेच, लहानपणापासून भरपूर बुटं खाल्लीस ना तू, म्हणून तुला आता काय बुटांचं एवढं पडलेलं नाही. मला हिल्स आवडतात. हिल नाही मार खाल्लाय. विचार मम्मी, मला कधी मारलंय तू? कोण पाहिजे? हो, हा बघा कोण पाहिजे विचारतोय. कोण पाहिजे? अल्फा रॅम्बो कॅम्पो. ओके. पासवर्ड? शिवानी येडी आहे. काय पासवर्ड? शिवानी मूर्ख आहे. आलो. पासवर्ड एक्सेप्टेड. एक्सेप्टेड. पासवर्ड एक्सेप्ट केला गाइस. मॅगी खातोय. हा, स्वतः तिथे बर्गर ठुसून आलीस. बर्गर खाल्ला? मग काय, शाळेत कपडे आणले नाही. अरे फक्त बर्गर नाही भाई, नूडल खाल्ले, बर्गर खाल्ला, काय काय खाल्लं माहितीये काय नाही. काय हे बघ, काय सुंदर दिसतोय ना. हे माझे काय सगळे लावलंय? मार्क्स लावले, स्पॉट मार्क्स. आईच्या गावात Simple पिंपल पॅच बीच लावते भाई. बघितलं मी घरात नसली की कसा उपयोग करतो माझ्या वस्तू. बरोबर आहे भाई, जन्मसिद्ध हक्क आहे. बरोबर आहे. नाही तर काय. तुला आहे ना कपडे दाखवायचे? हो मग. मला दाखव. शूज भारी दिसत होते. हा ना, इकडे बस, तुला जळवायला मजा येईल थोडी. Yes. तुझ्या समोर दाखवतो. तुझी काल बोलली की शूज घेऊन देते, हा. कपडे तरी आणायचे. मग आता हा ना, मी बोललेलो हिला की हा shoes पाहिजे नको ना आणा. साईजला तिकडे. नाही का म्हणून पाहिजे. तू असतेस का नेहमी जेव्हा आम्ही तुझ्यासाठी कपडे. ही पॅन्ट Sorry. पहिली, ही फर्स्ट पॅन्ट माझी. खाली ठेव, Wow. छोटू खाली ठेवत राहा. छोटू मागे नाही करायला. परत उलटी. सेकंड पॅन्ट. ही पॅन्ट माझ्याकडे अशा भरपूर 3-4 पॅन्ट आहेत, पण मला ही एक अजून हवी होती, मस्त आहे. ब्लॅक. खूप सॉफ्ट आहे, घालायला मजा येणार आहे. ए शाणे, चल काढ, चल माझा आहे तो. हा, पुढचं हे घरात घालायला सगळे कपडे आणलेले आहेत. ह्यात पण मला जाम मजा येणार आहे उद्या. शिवानी हे cycling माझं करायला. काय काय चाललंय सायकलिंग. काय. उद्या सायकलिंग करायला मजा. अरे माझीच साईज आहे ही. शिवानी गबस आहे, माझी आहे. शाणे मला बोलत होती ही मला तिकडे बोलत होती की तुला ही लांब होईल, आणि ही बोलते आता माझी साईज आहे. हे पण घालायला मजा येते. ब्लॅक नाही, नाही. ट्राउझरवरती हे छान वाटेल ना. ठेवा तिकडे, छान वाटेल. माझ्यावर छान वाटेल, ब्लॅक ट्राउझरवर नाही, ब्लॅक माणसावर छान वाटेल. ठेव खाली. हा, पुढचं. वाव, हे मस्त आहे. मस्त ना. हे माझी चॉईस आहे. दिसतंय का क्लिअर? हो. ठीक आहे ना, ऐकलं मम्मी? दिसतं? मम्मी हा. कंटाळली माझ्यासोबत फिरून. तिला कळालं की यशला कसं मी जेव्हा वाटत कपडे घ्यायला जाते स्वतःच्या सेक्शन मध्येच थांबते. मग काय. सेक्शन Section. हे बरोबर बोला, बोललो. सेक्शनच बोलला तो. सेक्शन नसतं, सेक्शन. सेक्शनच बोलला तो. पुढचे कपडे दाखव. हे बघा, अजून एक टी शर्ट. हा बघ टी शर्ट. वाव. पाय का चपटे त्याचे? गरम लागलं. पुढचं. हा. वाव. हे मला नाही आवडलं ना तुझ्यासाठी. नाही तर शिवानी, तुला आवडणं प्रश्न काय येतोय. तुला आवडलं नाही आवडलं काय म्हणून बोलतेस तू. काय शपथ आहे, असं ह्याच्यावरती घालू शकतो. मग कॉट सेट आहे ते. तो कॉट सेटच आहे. मी बनवून दिलं तुला. ए ए मला ए सूट करेल. चले शेंबळी. हा काय तेच घालणार आता काय. गबरे, तू हे सगळे आयडिया नको देऊ तिला. हा, हे तुझं आहे, हे तू घाल बाई. बिंदास. काय बोललं. चावी पाडली हिने. मी हो मग. हा दाखव. हे कालच घेणार होती. काय घेतलेलं. एक्सचेंज करायला गेले. Yes. साईज लूज होती. मला बोलली मी फक्त पॅन्ट एक्सचेंज केली, आणि आता नवीन नवीन चार कपडे नवीन कपडे दिसतात actually. अजून आहेत? नाही झालं. हा. आणि एक मरून टॉप, नॉर्मल प्लेन मरून टॉप घेतला. थँक्स टू आणि माय earrings बायको. मी परवा घेतलेला. नाही कुठले का? नाही आवडले तुला याच्यातले? सगळे आवडले. तुला कुठले. ओ तुला हवे ते घाल तू बाई. तुला हवे ते घे. आपण परत जाऊ मॅक्स मध्ये. उद्या सुट्टीच आहे. Yes. मला पटलं नसतं पॅन्ट. नाही, तू माझं नाही. असं आहे की त्याला तो असला पाहिजे. हे मुलं लोक असे असतात की त्यांना नीट फिट ए, 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 मुलं लोक. नीट फिट झालं नाही की तुम्ही घालत नाही. आराम से बेटा, मुला लोगों को कुछ बोलने का नहीं इधर. मुला लोग बहुत है. हाँ, ज्यादा संभाल के. ही पोट बघते माझं, मुद्दामून असा हात करते की माझं पोट दिसेल सगळ्यांना. जास्त नाही मग तेच. चला गाईज, आता मला काम करायचंय. क्यूट आहेस. हा, हा, हा. चलो बाय. ए असं नाही, आपली स्टाईल बदलली आहे ना. यश, हे घरात घालायचे नाही वाटत आहे, बाहेर घालायचे वाटत आहेत.
अरे पण हे घरात घालायचे. आपण एक गोष्ट त्यांना दाखवली नाहीये. काय? ओ तुझ्या चपला तिच्यासाठी चपला पण घेतल्या काय तिने? नॉर्मल काय बोटं घेतली? काय बोटं घेतली? काय नाही, चपला नाही. घेतल्या? हा? साधे आहेत चप्पल. साधे. मुलींना कळेल की हे म्हणजे असं ऑफिसमध्ये पण घालू शकतो, काही ट्राउझर वगैरे पण, जीन्सवर पण हे माझ्या असे तर कपड्यावर असले असं हे पाहिजे. करू शकतो. अरे डाग पडेल ना नवीन कपड्यांवर. घाबरलं मी 2 मिनिटं. ऑफिसला काम जाणार, पाठ दुखणार आणि तुला चेकायला. बघितलं किती कळतं याला. शाबास. यालाच माहितीये दुःख. मित्रांनो जर तुम्हाला काही दुःख हवंय फ्युचर. काय बोला? काय बोलतो फोकस ऑन इट. बोलतो मला हे दुःख हवंय फ्युचर मध्ये. त्याच्यात बघ मी तुला आता पण देऊ शकते. नाही नाही मी आता पण देऊ शकते. माझी कंबर तशी पण दुखते. अरे याला दुःख हवं होतं. मी काय बोलतोय गाईस, जर तुम्हाला पण हे दुःख असेल तुमच्या आयुष्यात, भविष्यात, भूतकाळात कधीही, तर तुम्ही कमेंट करून सांगा की गाईज आय बीन थ्रू इट. गाईज मी आताच सांगते की मी ह्याचं टी शर्ट घातलेलं आहे, नाही तर परत हा तुम्हाला कंप्लेन करेल. आणि मी एक सांगते, मिनिटं. एक सेकंड, मी सांगते काय आधीच सांगते मी त्यांना, तोंड बघायचं. मला आवडतं तुझं हे तोंड, क्यूट वाटतं. तर मी आधीच सांगते, उद्या आमचं ठरलं आहे की आम्ही संजय गांधी नॅशनल पार्क जाणार. ते ओ म्हणून सांगते का? आधीच कानेरी- शाणी बन रही आहे कानेरी बच्ची. गिफ्ट सेट. आता मी तुम्हाला सांगते झोल काय झाला. तर मी पूजा वगैरे होती, पंढरपूरला वगैरे जायचं होतं, तर मी सुट्टी घेतलेली. ठीक आहे, माझ्या 2 हफ्त्याची सुट्टी होती. तर आता सोमवारपासून मला ऑफिसला जायचं आहे. मग मी विचार केला की मग माझ्या घरी का जाऊ, मी इकडे आराम करेन. तर कोणतरी मला चिपकून आलं इकडे. कारण माझी पण मॉम आहे ना. हा, तर मग इकडे आम्ही जास्त कपडे आणले नाही, कारण की जे पण मी कपडे इकडे आणत होती ते सुकत नाही आहेत. म्हणजे आता पावसाळा एवढा पाऊस पडतोय तर माझे सुकत नाहीत, म्हणून हा डबल कपडे आणतो नेहमी, जसं तुम्हाला माहिती आहे. तर मग पण ते डबल कपडे मी माझ्यासाठी आणतो, जसं तुम्हाला माहिती आहे. थँक्यू. माझा एवढा विचार केल्याबद्दल. माझ्यासाठी माझ्याबद्दल एवढा विचार केल्याबद्दल तर म्हणून मला ह्याचे कपडे घालावे नाही लागतात मित्रांनो, अनफॉर्च्युनेटली आता बघ तुला देतो का उद्या तू बघ. तर उद्या आम्ही तू संजय गांधी गावात नॅशनल पार्कला जाणार आहे आणि सकाळी लवकर उठायचा आम्ही निश्चय केलेला आहे. तर दृढ निश्चय दृढ. तर सकाळी दृढ उठून निश्चय. परत आमच्या घरी जायचे कष्ट नको, म्हणून मी ह्यांनी आज आणलेली नवीन ट्रॅक पॅन्ट घालणार आहे आणि माझं टी शर्ट घालणार आहे. कुठलं? ते मी आधीच सांगते, माझं रेड कलरचं टी शर्ट जे मी न्यू घेतलंय. मग खाली पॅन्ट पण स्वतःची जे माझे नाही मध्ये ना, ते नाही, करते ना, इकडे jeans ते असते. स्वतःच बघत आहे मी आणि ट्राउझर घालून घेतली, ठेवायचं, ट्राउझर स्वतःच. आणि शॉर्ट्स घेतले. मला जंगलामध्ये जायला शॉर्ट्स घालून जायला आवडत नाही, कारण की स्पेशली संजय गांधी नॅशनल पार्क, कारण की एक तर ते झाडं अशी टोचतात किंवा मग असे किडे मकोडे गाडीत वगैरे बसतात, असतात. गाडीत बसून जायचंय. तिकडे चालणार ना आपण का? तेव्हा. मी तर वॉक करणार, आपण पार्क करून वरती जाणार ना, म्हणून. तर मी काय बोलत होती. तू बोलत होती की मी यशचे कपडे चोरून जसे भीक मागून यशचे कपडे Shut घालणार. up. तर मी यशचे कपडे भीक मागून घालणार. हा. पप्पांना सांगितलंस काय उद्या 8 वाजता लवकर उठा. एक काम दिलेलं आहे ह्याला. लगेच सांग. लवकर सांग काय. उद्या जागतिक योग दिवस आहे. मग काय नाही, एवढं मला सांगून पाठव. येणार आहेत की नाही ते मी विचारलं. नाही सांगितलं. मी त्यांना विचारलं, पॉप्स उद्या सकाळी जाऊया 8 वाजता संजय गांधी नॅशनल पार्कला. पॉप बोलले उद्या जागतिक योग दिवस आहे. मग मी ऐकलं आणि मी रिटर्न. अरे येणार की नाही ते तर विचार जा. तुझा नाही तुझा ते मला परत काही वेगळं काहीतरी जागतिक दिवस सांगून पाठवतो. माझ्या पप्पांवर हसतोस. नाही, माझ्यावर असतं मी. मला आवडतं नॉलेजेबल माणूस, मला वाईज माणूस खूप आवडतात. वाईज लोक ना, म्हणजे माय गॉड. वाईज लोकांची अशी वाईज डॉटर असते. एकच अख्ख्या घराण्यात एकच वाईज माणूस आहे. माझ्या मम्मी नाहीये. म्हणजे माणूस बोललो, पुरुष पुरुष म्हणजे गौरांना मूर्ख म्हणतोय. नाही पाय लाकूड लागलं ना एज बेडचं. तर गाईज आम्ही सकाळी जाणार आता आम्ही आहे video इथे संजय end गांधी करतो. नाच्या चॉच. जर आम्ही तिकडे ब्लॉग केला तर तुम्हाला सांगू, आम्ही हा कॅमेरा घेऊन नाही जाणार, बिकॉज रिस्क नाही चाहिए. ये कॅमेरा वॉटर रेजिस्टंट नाही. जरा भी नहीं नेगेटिव्ह में बाय नेगेटिव्ह बाय बाय. डिहायड्रेट करके नेक्स्ट. रखो. आणि खूप बरं वाटलं आज. पण आम्ही विव्यानाला गेलो, खूप मुली भेटल्या, खूप मुलं भेटले, खूप लहान लहान मुलं पण भेटली. हो, मी जाम विव्याला बरं बोलत वाटलं. होती ना एवढा वेळ. नाही भेटलोच बोल. हा भेटली, खूप बरं वाटलं. आणि असेच सपोर्ट करत राहा, प्रेम देत राहा आम्हाला. वडाला, आमच्या वडापावला प्रेम द्या. थँक्यू सो मच गाईज.